मंगलमूर्ति महाप्रभु सहजानंद सुख रूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरु सदाय अनूप। ओम श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमो नमः। परम कृपाळू परब्रह्म नारायणाचा सुंदर कूर्म अवतार, कूर्म अवताराची दिव्य कथा आपण श्रवण करीत आहे। भक्त रक्षणाची परमेश्वराला कशी तलप आहे किंवा जगत हितसाठी परमेश्वर कसे अवतार धारण करतात त्याची हे दिव्य कथा आहे। आपण पुढे कथेत ऐकलं, देवराज इंद्र यांनी महर्षी दुर्वासाचा अपराध केला आणि त्या अपराधामुळे संपूर्ण त्रिलोकी जेव्हा त्रस्त झाला आहे, लोकांना जेवण मिळत नव्हतं, अशी भयानक आणि दारुण परिस्थिती जेव्हा निर्माण झाली, भगवंताच्या शरणी गेलेले देव परमेश्वराला उपाय विचारत आहे, महाराज दुःखमुक्त होण्याचा उपाय काय आहे? आणि तेव्हा परमात्मानी समुद्र मंथन करा अशी आज्ञा दिली आहे। देव म्हणता पण समुद्र मंथन हे आमचं काम नाही। भगवान म्हणाले एक काम करा, असुरांसोबत संधी करा, असुरांना पण सोबत घेऊन चला, कारण समुद्रामधून ज्या वस्तू निघणार आहे त्या वस्तू तर प्रत्येकाला मिळणार आहे आणि समस्त सृष्टीला लाभ होणार आहे। बली महाराज जवळ गेले देवराज इंद्र, तिथे संधी समाधान केलं, चला आपण सोबत मिळू आणि सुंदर समुद्र मंथन करू। तर समुद्रामध्ये गेलेला जो भोग वैभव आहे तो सर्व बाहेर निघेल आणि अमृत पण समुद्रामध्ये आहे, तर आपल्याला अमृताची प्राप्ती पण होईल। अर्धम अर्धम त्वयामया, समुद्रामधून जे काही निघालं त्यामध्ये अर्धा भाग देवचा आणि अर्धा भाग दैत्यांचा, ह्याप्रमाणे संधी झाली। देव आणि दानव दोघे आले समुद्रकिनारी। समुद्र मंथनासाठी रवई कोण आणि रवई कशी मोठी पाहिजे हा प्रश्न निर्माण झाला। भगवंताजवळ गेले आणि भगवंतानं उपाय सुचवला, मेरू पर्वतला घ्या आणि मेरू पर्वत घेऊन आणि तुम्ही मंथन करा। 11,000 योजन जमीनमध्ये आहे आणि 11,000 योजन वर आपल्याला डोळ्यांना दिसतो आहे। देव दैत्य दोघांचा प्रयत्न निष्फळ झाला आणि परब्रह्मानं शेष नारायणला आदेश दिला। मात्र एक फूंक मारून भगवान शेष यांनी मेरू पर्वतला जमिनीपासून सुटा पाडला। मेरू पर्वत पृथ्वीवर पडला। देव दानव सर्व एकत्रित होऊन मेरू पर्वताला उचकण्याचा प्रयत्न करू लागले। परंतु मेरू पर्वत हालायला तयार नव्हता। पुष्कळ परिश्रम झाला तिथे,
थकले, देव थकले, दानव थकले, दैत्य तर एकाकडे बसून गेले. हे तर शेखचल्लीचे विचार आहे हो. समुद्र मंथन शक्यच नाही. चला समजून घ्या. चला रवईच्या रूपानं आपण मेरू पर्वतला घेतला, पण त्याला ताणण्याची जी दोरी आहे ते दोरी कुठून आणायची एवढी? इंद्र म्हणाला, पण प्रथम आपण मेरू पर्वताला तर समुद्रामध्ये ठेवू. आणि जेव्हा निष्फळ गेले आहे, पुनः नारायणाच्या शरणी गेले. भगवान नारायण यांनी गरुडला आदेश दिला. गरुडनं स्वतःच्या चाचमध्ये मेरू पर्वताला उचकून आणि एकच क्षणामध्ये मेरू पर्वताला समुद्रामध्ये ठेवला आहे. आपल्याला मात्र कल्पना करायची आहे, जो मेरू पर्वत देव आणि दैत्य हलवू शकत नव्हते, तो मेरू पर्वत गरुडनं क्षणमध्ये, मात्र एकच क्षणामध्ये तिथून उचकला आणि समुद्रामध्ये ठेवला. गरुडची सामर्थ्य कशी असेल आणि त्या गरुडावर विराजमान होणारे भगवान नारायण, त्याची सामर्थ्य कशी असेल? मेरू पर्वतला समुद्रामध्ये स्थापित केला आहे. दोरीच्या रूपानं, रवईला दोरी पाहिजे तर दोरीच्या रूपानं वासुकी नागला नियुक्त केला आहे. समुद्र मंथनाचा प्रारंभ झाला. धीरे 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 मेरू पर्वत मंथन सुरू झालं आणि मेरू पर्वत धीरे 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 समुद्राच्या पाण्यामध्ये डुबायला लागला. आवाज झाला, हाहाकार झाला, गेला मेरू पर्वत, गेला समुद्रामध्ये, डुबला मेरू पर्वत. आणि मेरू पर्वतला बुडता पाहून भगवान नारायण तिथे प्रगट झाले. भगवान देवांना म्हणाले, अहो आपण सर्व काही केलं, परंतु एक वस्तू आपण विसरले. महाराज, कोणती वस्तू? अरे नियम आहे शास्त्राचा, कोणतंही मांगलिक कार्य जर आपल्याला करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला गणेशचं पूजन करावं लागतं. आणि आपण गणेशचं पूजन नाही केलं, त्यामुळे हा मेरू पर्वत पाण्यामध्ये बुडू लागला आहे. चला तुम्ही लवकरात लवकर गणेश पूजन करा. देवगुरु बृहस्पतीला बोलवलं आणि समुद्र तटीज सुंदर गणेशचं निर्माण करून आणि तिथे गणेशाची स्थापना केली. भगवान नारायण त्यावेळा मेरू पर्वतला समुद्राच्या पाण्यामध्ये स्थिर ठेवण्यासाठी परमेश्वरानं कूर्म म्हणजे कासव रूपानं अवतार धारण केला. विशाळ 2 लाख योजन त्या कूर्मचा, त्या कासवचा विस्तार आहे. पूर्ण समुद्रामध्ये भगवान कूर्मच्या कारणानं एक प्रकारचे तरंग उत्पन्न झाले. समुद्रामध्ये आपल्याला जे लहर दिसते आहे, भगवान कूर्म जेव्हा श्वास मध्ये घेता तेव्हा समुद्राचं पाणी मध्ये जातं आणि जेव्हा ते श्वास सोडता तेव्हा समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या बाहेर निघत असतं. भगवान कूर्म यांनी मेरू पर्वतला स्वतःच्या पीठवर धारण केला. एक इतर स्वरूप घेऊन आणि मेरू पर्वताच्या वर परमात्मा बसले, म्हणजे पर्वत स्थिर राहील. आणि एक स्वरूपानं भगवान देव आणि दानव सोबत गणेश पूजन मध्ये बसले. 3 स्वरूप परमात्मानं धारण केले समाज कल्याणासाठी, या जगतच्या कल्याणासाठी. कूर्म अवतारची विशेषता ते आहे, ह्या अवतारामध्ये कुठेही भगवंतानं युद्ध नाही केलं, नाही भगवंतानं एक पण असुरचा नाश केला. मेरू पर्वतला स्थिर पाहून आणि ब्रह्माजीला कल्पना आली की हा जरूर भगवंतानं अवतार धारण करून आणि मेरू पर्वतला पीठवर धारण केला आहे. ब्रह्माजीनं भगवंताची स्तुती केली, जयघोष केला. बोलिए श्री कुर्म नारायण भगवान की जय. कुर्म नारायण की जय. कुर्म नारायण की जय.
ह्याप्रमाणे जयघोष झाला आहे. समुद्र मंथन तिथे पुन्हा सुरू झालं. समुद्रामधून एकानंतर एक वस्तू निघायला लागल्या. अप्सरा निघाल्या, स्वर्गामध्ये गेल्या. पारिजात वृक्ष स्वर्गामध्ये गेलं. कामधेनू गाय ऋषी महात्म्यांजवळ गेली. उच्चैस्रवा नावाचा एक घोडा निघाला. तो उच्चैस्रवा नावाचा घोडा महाराज बली यांनी घेतला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, देवराज इंद्रानं ठेवला. कौस्तुभ मणी निघाला तर भगवान नारायणाजवळ गेला. त्यानंतर पांचजन्य शंख निघाला, तो सुद्धा भगवान नारायणाजवळ गेला. शार्ग नावाचं धनुष्य निघालं, ते सुद्धा भगवान नारायणाजवळ गेलं. त्यानंतर मदिरा म्हणजे दारू निघाली आणि दारू कोण घेईल? देव आणि दानव दोघी युद्ध करायला लागले. आम्ही घेतो, आम्ही घेतो. भगवंतानं इशारा केला, हे मदिरा असुरांना द्या. आणि तेव्हापासून जे असुर आहे ते दारू ठेवतात. असुरांच्या भागमध्ये दारू गेली, मदिरा गेली. पुनः मंथनाचा प्रारंभ झाला आणि आता स्वयं लक्ष्मीजी अनेक रत्न घेऊन आणि समुद्राच्या मध्यभागामधून प्रगट झाल्या आहे. देव दानव लक्ष्मीची अद्भुत सुंदरता पाहून मोहित झाले. माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर, ह्याप्रमाणे प्रस्ताव ठेवू लागले. लक्ष्मी म्हणाली, तुम्ही सर्व लाईनमध्ये बसा, मी हातामध्ये वरमाळा घेऊन निघते. देव दानव दोघं लाईनमध्ये बसले. लक्ष्मीजी वरमाळा घेऊन निघाल्या. भगवान नारायणच्या गळ्यामध्ये वरमाळा आरोपित केली आहे. नारायण आणि लक्ष्मीचं तिथे सुंदर सुभग मिलन झालं आहे. भगवंताला एक नवीन नाव त्या रोजपासून मिळालं, लक्ष्मीनारायण देवनी जय. अनेक रत्न पण समुद्रामधून निघाले. त्यानंतर हळाहळ विष निघालं, तर विषपान भगवान सदाशिव यांनी केलं आहे. आणि सर्वात शेवटे भगवान धन्वंतरी अमृत घेऊन निघाले आणि परमात्मा नारायणची चतुराईमुळे ते अमृत मात्र देवांना प्राप्त झालं, असुरांना नाही मिळालं. पण ह्या लीलासाठी भगवंतानं एक विशेष अवतार धारण केला, ज्याला आपण मोहिनी अवतार म्हणतो. परमेश्वराच्या या दिव्य आणि अद्भुत अवताराला संत नाभाजी यांनी वंदना केली, प्रणाम केले. त्यानंतर भगवान नृसिंह नारायणची कथा आपण पुढे जेव्हा भक्त प्रल्हादचं चरित्र येईल तेव्हा आपण श्रवण करू. भगवान नृसिंह नारायणच्या चरणीसुद्धा प्रणाम आणि वंदना केली. त्यानंतर भगवान वामन हे भरूच शहर हे भगवान वामन नारायण यांच्या अतिपावन चरणानं अंकित झालेलं शहर आहे. भगवान वामन नारायण भिक्षा मागायला या भृगुकच्छ म्हणजे भरूचमध्ये आले होते. इथेच दशाश्वमेध घाट आहे. दशाश्वमेध घाटवर बसून बली महाराज यज्ञ करत होते आणि त्या यज्ञामध्ये भिक्षाम देही म्हणून अतिथी होऊन जे भगवान उभे राहिले आहे. बली महाराज यांनी प्रार्थना केली, महाराज मी काय अर्पण करू तुम्हाला? तेव्हा वामन म्हणाले, मेदिनी मला पृथ्वी पाहिजे. का मात्रा मम विक्रमत्रय पदम. महाराज किती जमीन पाहिजे? अरे महाराज मात्र माझे 3 पावलं, माझे 3 पावलं येतील एवढीच जमीन पाहिजे. मी तर संतोषी आहे, मला तर मात्र बसायला पाहिजे जागा. का मात्रा मम विक्रमत्रय पदम दत्तम गृहीतम मया. महाराज दिली. वामन म्हणाले नाही, संकल्प तर कर. आणि तेव्हा शुक्राचार्यजी म्हणतात, नको देऊ, बली तुला कल्पना नाही हा कोण आहे, देणारा कोणी आहे, घेणारा कोणी आहे. आणि बळतरा जलन हे शुक्राचार्यला होत होते. शुक्राचार्य म्हणाले नको देऊ.
तुला कल्पना नाही हा बटू कोण आहे, तुला ज्ञात नाही, पण मला माहिती आहे हा कोण आहे. मा देहि त्युषना ब्रविद हरिरयम. अरे हा स्वयं नारायण आहे, हा स्वयं विष्णू आहे. याला जर भिक्षा दिली तर समजून घे तू भिकारी झाला. बली महाराज तर उभे झाले आणि नाचायला लागले. पात्रम किमस्माद परम. गुरुदेव, यापेक्षा इतर कोणी पात्र आहे का जगामध्ये? तुमच्यापासूनच मी शिक्षण प्राप्त केलं आहे आणि तुम्हीच मला वारंवार म्हणतात की योग्य आणि सुपात्राला दान द्यायचं. तर नारायण शिवाय कोणी योग्य आणि सुपात्र आहे का जास्ती कोणी? महाराज, मी तर देणार पृथ्वी. चला तुम्ही संकल्प करवा. शुक्राचार्य म्हणाले मी संकल्प नाही करवणार. वामन म्हणाले काम कर, मला मंत्र येतात, कारण मी ब्राह्मण पुत्र आहे. बली महाराजांना हातामध्ये पाणी घेऊन आणि संकल्प केला आहे, मी 3 पावलं पृथ्वी या बटुक वामनला दानमध्ये अर्पण करतो आहे. महाराज वामन घेऊन घ्या पृथ्वी. आणि जसं पाणी जमिनीवर पडलं तेव्हाच भगवान वामन हे विराट स्वरूपामध्ये व्याप्त झाले. एक पावलामध्ये परब्रह्मानं संपूर्ण पृथ्वी आणि पृथ्वीच्या खाली जेवढे पण लोक आहे ते सर्व लोक मोजून घेतले. दुसरं चरण भगवंतांना आकाशामध्ये जे वरती जे लोक आहे ते सर्व भगवंतानं दानामध्ये घेतले. आता तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आला. बली महाराजाची पत्नी अत्यंत धार्मिक वृत्तीची आहे. पतीला बोलवलं, भगवंता समोर बसाडलं. महाराज एक काम करा, तिसरं चरण माझ्या पतीच्या मस्तकावर स्थापित करा. आणि भगवान नारायणानं तिसरं चरण बली महाराजाच्या मस्तकावर स्थापित करून आणि बली महाराजाला धन्य बनवलं आहे. ज्या चरणारविंदच्या प्राप्तीसाठी मोठे मोठे राजा, ऋषी, महात्मा, सिद्ध सर्व काही सोडून वनामध्ये जाऊन आणि अनशन करता, व्रत तप उपवास करता, तरी सुद्धा ज्या चरणारविंदाचं दर्शन नाही होत, ते चरणारविंद परब्रह्म नारायण आज बली महाराजाच्या मस्तकावर स्थापित करत आहे. बली महाराजला सुतल लोकचं राज्य दिलं आहे. बली महाराजनं पण वर मागला आहे, 24 तास माझ्या डोळ्यासमोर तुम्ही राहा. आणि भगवंताला द्वारपाळ बनवून आणि सुतल लोकामध्ये बली महाराज ठेवतात. हे एक भक्तची शक्ती. भगवंताला बंधनामध्ये घेऊ शकतो भक्त, अशी सामर्थ्य भक्तमध्ये आहे. भगवान वामन बली महाराजाच्या बंधनामध्ये आले. सुंदर दिव्य वामन प्रभूला संत नाभाजी यांनी प्रणाम आणि वंदन करून हृदयामध्ये धारण केलं. त्यानंतर भगवान परशुरामला प्रणाम केलं. हा जो अवतार आहे हा आवेश अवतार आहे. जमदग्नी आणि महाराज मत्स्यसेनची पुत्री रेणुका हे दोघी पती आणि पत्नी आहेत. जमदग्नी आणि रेणुकाच्या इथे 7 मुलं आहेत. आणि सर्वात शेवटे 8व्या नंबरचे पुत्र आहे परशुराम. प्रबळ प्रतापी आणि पराक्रमी आहे. बिहारमध्ये यमुनिया म्हणून गाव आहे. तिथे जमदग्नी ऋषीचा आश्रम होता आणि त्याच आश्रमामध्ये यमुनिया गावामध्ये भगवान बलरामजी यांचं प्रागट्य झालं आहे. वैशाख मास आहे, ज्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो. अक्षय तृतीयाच्या रोजी बराबर दुपारच्या वेळी भगवान परशुराम या पृथ्वीवर या जगामध्ये जन्माला आले. ज्यांनी 21 वेळा या पृथ्वीला निक्षत्रिय केली आहे. समग्र पृथ्वी ब्राह्मणांना दानमध्ये दिली आहे.
आपण गणपतीची उपासना करतो आणि आपण म्हणतो की एक दंत जिथे गजाननाची मूर्ती आहे ती अत्यंत प्रबळ प्रतापी असते। तर गणपतीला एक दंत बनवणारे हे भगवान परशुराम आहे। परशुराम आणि गणेशचं जेव्हा युद्ध झालं त्या युद्धामध्ये परशुरामजी यांनी फरशूचा प्रहार केला गणपतीच्या मुखावर। गणपतीचा दात तुटला आणि मात्र एकच दात गणपतीला राहिला। बस त्या दिवसापासून गणपतीला एक नवीन नाव मिळालं होतं, एकदंत। जमदग्नी ऋषी अति समर्थ होते। जमदग्नी ऋषीच्या इथे सुरभी म्हणून गाय आहे आणि ते गाय अशी पवित्र आहे आणि अशी दिव्य चमत्कारी आहे। तुम्ही जे काही मनामध्ये संकल्प करसाल ते सर्व संकल्प ते गाय पूर्ण करत होती। एका वेळी स्नान करायला जमदग्नी ऋषी नदीवर गेले आहे। दूर 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 एक वृक्षाखाली एक राजाला पाहला आहे। महाराज कार्तवीर्य, ज्याला आपण सहस्रार्जुन पण म्हणतो, अति पराक्रमी राजवी आहे। वनामध्ये मृगया शिकार करायला निघाले होते। अति धार्मिक आणि ब्राह्मण प्रेमी राजवी आहे। नदीमध्ये स्नान केलं परंतु त्याला भूक पुष्कळ लागली होती आणि भूकमुळे त्याला मनामध्ये शांतता न होती। जमदग्नी यांनी स्नान केलं। महाराज कार्तवीर्याला पाहिलं आणि विचारलं, महाराज मला असं वाटतं आहे की तुम्ही सध्या क्षुधातूर आहे। जवळच माझा आश्रम आहे, चला माझ्या आश्रमामध्ये मी तुम्हाला भोजन देतो। आणि तेव्हा कार्तवीर्य अर्जुन सहस्रार्जुन यांनी प्रणाम केले, महाराज मी एकटा नाही, माझ्यासोबत माझं सैन्य आहे, 50,000 सैनिक आहे। इथे जवळच आमच्या सैन्याचा पडाव आहे। जमदग्नी म्हणाली, महाराज चिंता नको करा। अरे 50,000 काय, 1,00,000 का नाही, चला सर्वांना बोलवा। पण महाराज एवढ्या लोकांची व्यवस्था तुम्ही करसाल कशी? अरे महाराज तुम्ही चिंता नको करा, तुम्ही चला माझ्या आश्रमामध्ये। आणि जबरदस्तीने विनंती करून आणि सहस्रार्जुनला आश्रमामध्ये घेऊन गेले। गौमातेजवळ जाऊन आणि प्रार्थना केली, मैया एवढे अतिथी आले आहे, आता ह्या अतिथीची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था सर्व तुम्हाला करायची आहे। संकल्प करताच तिथे सुंदर नव्य भव्य नूतन सुंदर आवास निर्माण झाले। गायच्या संकल्प मात्रान जमदग्नीनं ते सर्व उतारे आवास दाखवले। महाराज सहस्रार्जुन तुम्ही पण स्नान करून घ्या आणि सैन्याला पण सांगा, सैनिकांना ते सुद्धा आंघोळ वगैरे करून आणि फ्रेश होतील। सहस्रार्जुन विचार करतो आहे, अहो एक ऋषी महात्म्याचे इथे एवढी समृद्धी, अरे असा वैभव तर मी राजा आहे माझ्याजवळ पण नाही। आणि त्यामध्ये पण जेव्हा जेवण करायला बसले आणि अनेक प्रकारचे पक्वान्न आले, स्वादिष्ट पक्वान्न आले, तर सहस्रार्जुनला वाटलं की अहो महाराजाजवळ पुष्कळ पैसा वाटतो आहे, संपत्तीवान दिसतो आहे महाराज, फक्त आश्रमामध्ये राहता एवढंच, पण आहे महाराज पैसेवाले। सहस्रार्जुन जेवण करून आणि एक वृक्षाखाली बसले आहे। त्याचे मंत्री आले तिथे आणि मंत्रींना सहस्रार्जुनने विचारलं, अहो जेवण कसं होतं? मंत्री म्हणाले, महाराज अति सुंदर, आजपर्यंत असं जेवण नाही केलं, काय सुंदर स्वाद होता आणि किती प्रकारचे नैवेद्य होते। सहस्रार्जुन म्हणाले, पण एवढा मोठा परिश्रम मात्र अर्ध्या तासामध्ये 50,000 लोकांना जेवण करवलं,
तर इथे नोकर किती असतील, बनवणारे जे स्वयंपाकी आहे ते केवढे असतील, रसोई घर केवढं असेल आणि संपत्ती किती असेल या महात्म्याजवळ. तेव्हा मंत्री म्हणाला, महाराज क्षमा कर जा, पण मी ऋषी महात्म्याच्या आश्रमामध्ये गेलो होतो, पण मी पाहिलं तिथे काहीच नाही, मात्र महात्माजी राहतात ते पर्णकुटी आहे, त्यांची पत्नी आहे रेणुका देवी, 7 मुलं पण होते तिथे. सहस्रार्जुन म्हणाले, पण हे आपली आगता स्वागता झाली, आपल्याला जेवण वगैरे मिळालं, हे सर्व आलं कुठून? महाराज मी माझ्या डोळ्यांना पाहिलं, या ऋषी महात्माजवळ एक गाय आहे जिचं नाव आहे सुरभी. महात्माजीला जेव्हा पण काही वस्तूची जरूरत आहे तर गायजवळ जाऊन मात्र संकल्प करता आणि ऋषी महात्म्याच्या संकल्पानुसार ते गाय यांना संपत्ती देते, समृद्धी आणि वैभव देते. आपलं जे जेवण आहे ते गाय मैयानंच तयार करून दिलं आहे. नाही तिथे स्वयंपाकी, नाही रसोई घर, काहीच नाही तिथे. गायजवळ जाऊन संकल्प करता आणि पात्र तिथे निर्माण होता, मिठाई निर्माण होते. सहस्रार्जुन म्हणतो, अहो अशी सुंदर आणि चमत्कारिक गाय, अरे अशी गाय तर आपल्या राज्यामध्ये शोभते. जा एक काम करा, त्या गायला घेऊन या. सहस्रार्जुनची बुद्धी भ्रष्ट झाली. याला म्हणता लोभ. तो स्वयं राजा आहे. पृथ्वीवर तर अशी म्हण होती की दानी तर सहस्रार्जुन सारखा, सहस्रार्जुन सारखा कोणी दानी नाही या जगामध्ये, अशी लोक त्याची प्रशंसा करत. पण असा दानेश्वरी आज माहीत नाही बुद्धी कशी भ्रष्ट झाली. जा त्या गायला घेऊन या. पण महाराज ऋषी महात्मा देईल का गाय? अरे सांगा, माझा आदेश सांगा. आणि नाही दिली तर बळजबरीपूर्वक त्या गायला घेऊन या. मंत्री गेले आहे जमदग्नी ऋषीजवळ. महाराज सहस्रार्जुनची इच्छा आहे की सुरभी गाय तुम्ही त्यांना दानमध्ये द्या, भेट द्या. जमदग्नी म्हणाले, नाही, ते तर स्वर्गीय माझी पैतृक संपत्ती आहे. माझे पिता भृगु ऋषी, भृगु महाराज यांनी हे गाय मला दिली आहे. हे माझी पैतृक संपत्ती आहे. हे गाय मी नाही देऊ शकत, हे स्वर्गाची संपत्ती आहे. पण महाराज सहस्रार्जुनचा आदेश आहे. अरे सहस्रार्जुनला सांगा तुम्ही, मी तर दया आणि करुणावश सहस्रार्जुनला इथे बोलवलं, त्यांना भोजन वगैरे दिलं, आगता स्वागता केली. महाराजाला निरोप द्या, मला क्षमा करतील, मी गाय नाही देऊ शकणार. मंत्री परत गेले. महाराज त्या संत महात्म्यानं गाय नाही दिली तर सैन्याला आदेश दिला, जा गायला घेऊन या. आणि सैन्य आला आहे जमदग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये. याला म्हणता लोभवृत्ती. लोभवृत्तीमुळे मनुष्य सत्य असत्यचा जो विवेक असतो तो विवेक विसरतो. सुंदर कथा आहे. आपण पुढे कथेत ऐकू. भगवंताच्या जयघोषसह कथेला विराम. सहजानंद स्वामी महाराजनी जय. सद्गुरुदेव की जय. भारत मात की जय. नर्मदे मात की जय.
आहे.